नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या जलतारा योजनेअंतर्गत जर तुम्ही शेतामध्ये खड्डा खोदला तर तुम्हाला ₹4,643 मिळू शकतात. तर ही जलतारा योजना काय आहे, याच्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि तुम्हाला यासाठी ₹4,663 कसे मिळणार आहेत, यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथं जलताराचे तुम्हाला वेगवेगळे इथं खड्डे कसे घेतलेले आहेत, या इमेजमध्ये पाहायला मिळेल. तर जलतारा योजना काय आहे? तुमची जी शेती आहे, त्या शेतीमध्ये पावसाचं पाणी जे येतं आणि ते पाणी वाहून तर ते पाणी वाहून जाऊ नये म्हणून तुम्ही शेतामध्ये एक खड्डा खणायचा आहे. त्यामध्ये दगडानं तो खड्डा भरायचा आहे आणि त्यामध्ये पाणी जिरवायचं आहे. चला तर मग डिटेल्समध्ये मनरेगातून जलतारा कसा आणि कुठे करावा? सर्वात आधी आपल्या शेतीचा किमान 1 एकर क्षेत्राचा उतार असलेला भाग तसेच आपल्या शेतातील पाणी कुठल्या भागात एकवटल्या जाते याचा शोध घ्यावा व या भागाची जलतारासाठी निवड करावी. ज्या भागात जमीन सपाट नसेल अशा ठिकाणी डाळीचे बांध तयार करून जलतारा तयार करता येईल. शेताच्या निवड झालेल्या उतार भागात 5 फूट रुंद, 5 फूट लांबी आणि 6 फूट खोलीचा एक खड्डा तयार करावा. इथं तुम्ही अंतर पाहू शकता. हा खड्डा मोठ्या आकाराचा कठीण प्रकारच्या टोळ दगडाने भरावा. खड्ड्यात प्राधान्याने 80 तसेच 100 आकाराचे दगड वापरण्यात यावे. हा खड्डा भरताना शोष खड्ड्यासारखे त्यावर छोटे दगड किंवा मुरुम टाकू नयेत. जलतारासाठी मनरेगा विहिरीवरील दगड तुम्हाला वापरता येतील. डोंगरी विभागाकरता म्हणजे हिली एरियाज करता जलताराचे कामाचे अंदाजपत्रीय किंमत ₹5,264 असून या कामावर 17 मनुष्यदिन निर्माण होतील. या विभागातील जलताराचे अकुशल व कुशलचे प्रमाण 90.50/9.50 असे आहे. इतर विभागाकरता जलताराचे कामाची अंदाजपत्रकीय किंमत ₹4,663 असून या कामावर 15 मनुष्यदिन निर्माण होतील. या विभागासाठी जलताराचे अकुशल कुशलचे प्रमाण 89.23/10.77 असे आहे. जलताराचं महत्त्व आणि त्यामुळे होणारा बदल तुम्ही इथून वाचून घेऊ शकता. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. हे तुम्ही पूर्णपणे वाचून घेऊ शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे? एक 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोलीचा एक खड्डा खोदायचा आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकारचे दगड, ज्याची आकार जो आहे तो 80 किंवा 100 या आकारामध्ये असावा. त्यामध्ये दगड भरायचे आहेत आणि दगड भरल्या अशा प्रकारे तो जलतारा दिसेल. जर तुम्हाला जलतारा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ग्रामपंचायतमधून तुम्हाला एक ठराव घ्यावा लागेल. त्यानंतर तो ठराव, तुमचं जॉब कार्ड, त्यानंतर आधार क्रमांक आणि बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या गावातील रोजगार सेवक यांच्याकडे जमा करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटून जाईल. तर अशा प्रकारे जलतारा ही योजना आहे. याचे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.